एक मुलगी असते आणि तिचं लग्न ठरतं. लग्न होतं आणि लग्न झाल्यावरती आपल्या माहेरी यायला निघते. हातावरची मेहंदी अजून तशीच असते आणि अचानक तिचा मृत्यू होतो. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि तिचा मृत्यू का होतो हेच आजच्या कथेत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मराठी क्राईम कट्टा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अशा नवीन नवीन सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळच एक छोटंसं निसर्गरम्य शांत गाव. त्या गावात राहत होते रवी वाघळकर आणि त्यांचं कुटुंब. पूजा ही त्यांचीच मुलगी, शालेय शिक्षण संपवून लग्नाला आलेली, घरात आईवडिलांची लाडकी मुलगी आणि भाऊ बहिणींसाठी जीव की प्राण असलेली. पूजा स्वभावाने अगदी शांत आणि मनाने खूपच कोमल होती. तिच्यासाठी मुलगा बघणं चालू होतं आणि गुजरातमधील वापी येथील तरुणाशी तिचा विवाह ठरला. मुलाची माहिती काढली जाते. मुलगाही शांत, सुसंस्कृत, समजूतदार, चांगलं घर, माणसं चांगली. पूजा ही खुश झालेली असते. थोडी भीतीही असते, पण मनात एक वेगळाच आनंद झालेला असतो. मुलीचं लग्न हा फक्त एक कार्यक्रम नसतो, तर ते तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं वळण असतं. मोठं झालं की प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाबद्दल काही स्वप्न, काही विचार असतात. तशीच स्वप्न पूजाचीही होती. माझा होणारा नवरा कसा असेल? मी काही चूक केली तर तो मला समजून घेईल का? मी त्याच्यासोबत खरंच आनंदात राहू शकेन ना? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात. साखरपुडा होतो आणि आता लग्नाच्या तयारीला लागतात. हळूहळू लग्नाची सर्व खरेदी पूर्ण होते आणि बघता बघता लग्नाचा दिवस येऊन ठेपतो. घरात गडबड सुरू होते. मेहंदी, हळद, संगीत, सगळीकडे फक्त आनंदच आनंद. मेहंदीच्या दिवशी पूजा हातावर सुंदर मेहंदी काढून बसली होती. तिच्या हातावर तिच्या नवऱ्याचं नाव लपलेलं होतं. सगळ्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या, अगं शोधून दाखव नाव, नाहीतर नवरा रागवेल. ती लाजत हसायची, डोळ्यात स्वप्न, चेहऱ्यावर आनंद. आई तिच्याकडे बघायची तेव्हा तिच्या मनात विचार यायचे, माझी मुलगी आता दुसऱ्यांच्या घरी जाणार, आणि तिच्या डोळ्यात पाणी यायचं. लग्नाचा दिवस उजाडला. सगळं मंडपाने सजलेलं, फुलांचा सुगंध, ढोल ताशांचा आवाज, पाहुण्यांची गर्दी. पूजा नववधूच्या वेशात, लाल साडी, गळ्यात दागिने, कपाळावर कुंकू, अगदी देवीसारखी दिसत होती. मंगलाष्टक सुरू झाले, सावधान, आणि त्या एका क्षणात दोन आयुष्य एक झाली. गाठी बांधल्या गेल्या, 7 फेरे झाले आणि पूजा कुणाची तरी मुलगीवरून कुणाची तरी पत्नी झाली. लग्नानंतरचे सगळे विधी सुरू झाले. गृहप्रवेश झाला. मनात एकच विचार, हेच आता माझं घर आहे. सासरच्यांनी तिचं स्वागत केलं. ती सगळ्यांना हसत हसत भेटत होती, पण आत कुठेतरी माहेर सोडल्याचं दुःख होतंच. रात्री ती एकटी बसली होती. हातावरची मेहंदी अजून ताजी होती. ती तिच्याकडे बघत होती. कालपर्यंत मी आईच्या घरात होते आणि आज आयुष्यच बदललं. तिच्या मनात हजारो विचार येत होते, नवऱ्याबद्दल, नवीन आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल. दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभ ठेवला जातो. त्या समारंभात तिच्या माहेरचे सगळे आलेले असतात. हा कार्यक्रम संपल्यानंतर पूजा रात्री आपल्या माहेरी येण्यासाठी निघते. आपल्यामध्ये ही एक परंपरा आहे. लग्नानंतर मुलगी 2 दिवसांनी माहेरी जाते. तशीच पूजाही आपल्या माहेरी निघाली होती. ती जाम खुश होती. लग्नानंतर माहेरी जाण्याचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती. आईला दाखवायला ती उत्सुक झाली होती. आई बघ, किती छान रंगली आहे मेहंदी, असं म्हणायचं होतं तिला. गाडी निघाली. पहाटेची वेळ होती. रस्त्यावर थोडीशी शांतता होती. हवेत थोडा गारवा जाणवत होता. पूजा गाडीत बसली होती. तिच्या शेजारी तिचे नातेवाईक. ती खिडकीतून बाहेर बघत होती. रस्ते, झाडं, आणि तिचं मन मात्र माहेरी पोचलं होतं. आई काय करत असेल आता? बाबा मला पाहून किती खुश होतील, ती मनातच हसत होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. गाडी जळगाव जिल्ह्यातील वराड गावाजवळ सकाळी पोचली आणि त्यांच्या वाहनाचे चाक अचानक निघालं. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरील ट्रकवर जाऊन ते धडकलं. ही धडक इतकी जोरात होती की त्यांच्या वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला.
आणि काही सेकंदात सगळं चित्र बदललं. गाडीचा भीषण अपघात झाला होता. सगळं काही क्षणात संपलं. जेव्हा इतर लोक तिथे पोहोचले तेव्हा तेथील दृश्य खूप भयानक होतं. गाडीचं पूर्णपणे नुकसान झालेलं होतं आणि आत बसलेले लोक जखमी झालेले होते, काही गेले होते. पण पूजा, ती शांत पडली होती. तिच्या हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती, पण तिच्या आयुष्याचा रंग कायमचा फिक्का झाला होता. फक्त काही तासांपूर्वी जी मुलगी नववधूमधून सजली होती, तिच्या डोळ्यात स्वप्न होती, ती माहेरी जाण्याच्या आनंदात होती, ती आता या जगात नव्हती. जेव्हा ही बातमी पूजेच्या घरी पोहोचली, तिच्या आईचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. माझी मुलगी अजून कालच तर माझ्याशी बोलली होती. बाबा काहीच बोलले शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते, कारण ज्या डोळ्यांनी आपल्या लेकराची हसत हसत पाठवणी केली होती, त्याच डोळ्यांनी आज तिचा मृतदेह पाहावा लागला होता. नुकतंच लग्न झालेल्या त्या नवरदेवावर काय प्रसंग ओढवला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. संसाराची नवीन सुरुवात होण्याआधीच त्याच्या संसाराची घडी पूर्णपणे विस्कटली होती. ज्या घरात नव्या आयुष्याची स्वप्न रंगवली होती, तिथे अचानक दुःखाचं सावट पसरलं होतं. जिथे काही दिवसांपूर्वी लग्नाचा आनंद होता, तिथे आता शांतता होती. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते. आयुष्य खूप अनिश्चित आहे आणि आपण आनंदात असतो आणि पुढच्या क्षणी काय होईल हे कुणालाच माहिती नसतं. प्रत्येक क्षण जपा, प्रेम करा, कारण वेळ कधी बदलतो हे कुणालाच माहिती नसतं. इतकी छान मुलगी, तिच्यासोबत असं का झालं हा प्रश्न आजही सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय. असं दुःख शत्रूच्याही वाट्याला येऊ नये. खरंच खूप मोठा आघात असतो हा. म्हणूनच एक लक्षात ठेवा, प्रवास करताना नेहमी काळजी घ्या आणि आयुष्य हे खूप छोटं असतं, म्हणून ते मनापासून जगा. आपल्या माणसांसोबत प्रत्येक क्षण जपा. एक क्षणाची चूक आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं. या घटनेत चूक नेमकी कोणाची होती, नशिबाची की कुणाच्या निष्काळजीपणाची? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.